हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये 35 प्रश्न येतात. त्यामध्ये आपल्याला केवळ अंक येतात. उदाहरणार्थ आजचे अंक आहेत पहा, 2, 6, 1, 9. 2, 6, 1 आणि 9. 1, 2, 6, 9 हे अंक आहेत. याच्यापासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या याची बेरीज करा. पहा आता मी अंक लिहितो इथं, 1, 2, 6, 9. आता हे आपण घेतलेत, आता उलट सुलट होते आपण करून घेतले. काय सांगितले त्यांनी? मोठ्यात मोठी संख्या. आता मोठ्यात मोठी संख्या कोणती होते? मोठ्यात मोठी काय करायचं? अंकांचा उतरता क्रम. मोठ्यात मोठी काय होईल? सर्वात मोठं 9, त्यापेक्षा लहान 6, त्यापेक्षा लहान 2, त्यापेक्षा लहान 1. म्हणजे ही मोठ्यात मोठी संख्या. नंतर काय म्हणले? लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या अंकांचा चढता क्रम. मग सर्वात लहान 1, त्यापेक्षा मोठे 2, त्यापेक्षा मोठे 6, सर्वात मोठे 9. आणि यांची काय करायला सांगितली? बेरीज करा. याची बेरीज करायची. आता बेरीज पहा, फक्त मांडताना अंक सुटसुटीत मांडा. एककाखाली एकक, दशकाखाली दशक. घरं आखण्याची गरज नाही. आपण दुसरी तिसरीला असेल तर घरं आखतो, पण आपण आता हुशार झालो म्हणजे घरं आखायची गरज नाही. पहा, एककाची बेरीज करूया. 9 आणि 1 10, 10शी 0, हातच्याले 1 द्या दशकाच्या डोक्यावर. ओके, आता दशकाची करायची. आता पहा, या ठिकाणी बेरीज करताना पहा काय काळजी घ्यायची आहे. बेरीज करताना मोठी संख्या, आता हे बोटं 9ची 9 बोटं, 1चं 1 बोट, अशी पद्धत वापरायची नाही. काय करायचं? मोठी संख्या 1 आणि 9मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 9. लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. बारकी संख्या 1 आहे, तेवढंच बोट करायचं पुढं. 9 मोठी संख्या, मग 9च्या पुढे 1 मिळवायचं. 9 आणि 1 10, 10शी 0, हातच्याले 1. आता दशकाच्या घरात कोणकोणते अंक आहेत? 1, 2, 6. आता दशकाची बेरीज करताना काय करायचं? सर्वात मोठा अंक लक्षात ठेवायचा. त्यापेक्षा अंक लहान अंक आहे तो त्यामध्ये मिळवायचा. 1, 2, 6मध्ये सर्वात मोठा अंक कोणता? 6. लक्षात ठेवा, 6. 6च्या पुढे त्यापेक्षा लहान अंक कोणता आहे? 2. मग 2 बोटं करा. 6च्या पुढे मोजा. 7, 8. त्यात हातचा मिळवायचा. 8 आणि 1 9, म्हणजे किती आली? 9 आली. हातचा काय आला का? नाही आला. हातचा आला असता तर दिला असता, आलेलं नाही म्हणजे द्यायचं नाही. आता शतकाच्या घराची बेरीज. शतकाच्या घरात कोणकोणते अंक आहेत? 6 आणि 2. मग इथं काय करायचं? 2च्या पुढे 6 नाही. मोठी संख्या कोणती आहे? अगदी सोपी असते बेरीज. फक्त एक पद्धत आपल्याला लक्षात ठेवायची. 6 आणि 2 याची बेरीज करायची. मोठा अंक कोणता? 6 लक्षात ठेवा. लहान अंक कोणता? 2. मग मोठा अंक लक्षात ठेवला 6, लहान अंक 2. 2 बोटं करा पुढं. मोठा 6, 6च्या पुढं मिळवा 2. 6च्या पुढं 7, 8. म्हणजे शतकाची बेरीज किती आली? 8. आता हातचा काय आला आहे का? नाही. आता हजाराची बेरीज. हजाराच्या घरात अंक कोणते? 9 आणि 1. मोठा अंक कोणता आहे? 9. लक्षात ठेवा. लहान अंक 1. 9 आणि 1 10. किती आली बेरीज? 10,890. आता हुशार मुलाने करत बसायचं नाही असं. हुशार मुलाने कसं करायचं पहा. ही बेरीज कशा पद्धतीनं करायची. आता 1, 2, 6, 9 अंक आहेत. मोठ्यात मोठी लगेच अंकांचा तो चढता क्रम उतरता क्रम लागेल. 9, 6, 2, 1 अधिक लहानात लहान संख्या बनवायची. अंकांचा उतरता क्रम, चढता क्रम. 1, 2, 6, 9. आता याची बेरीज आडवी करायची. पहा, याची बेरीज आडवी करायची. कशी करायची पहा. याची बेरीज आडवी आपल्याला करता आली पाहिजे, हे समजून घ्या. 1 मिनिट, मी इथं थोडासा पेनचा रंग बदलतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. पहा, 1, 2, 6, 9. आता इथं मग आपल्याला बेरीज करायची. कोणत्या घराची करतो आपण अगोदर? एककाची. मग एककाच्या घरात किती आहेत? 9 आहे. इथे 1 आहे. मग याची बेरीज 9 आणि 1. मोठा अंक कोणता? 9. लक्षात ठेवा. लहान अंक 1 बोट करा. मग 9च्या पुढे 1 मिळवा. 9 आणि 1 10, 10शी 0, हातच्याले 1.
दशकाच्या घराच्या डोक्यावर द्या. आता दशकाच्या घरात कोणकोणते अंक आहेत पहा. 6, 2 आणि 1. याच्यावर काट मारा. 6, 2 आणि 1. मोठा अंक लक्षात ठेवा 6, त्यापेक्षा लहान अंक 2. मग 6च्या पुढं 7, 8 आणि हातचा 1 9. म्हणजे काय होईल इथे 9 होईल. नंतर शतकाची बेरीज करा. शतकाच्या घरात कोणकोणते अंक आहेत 2, 6. मग इथे 2, 6 याच्यावर काट मारा. यातला मोठा अंक कोणता. 2 मोठे का 6 मोठे. 6 लक्षात ठेवा 6. आणि मग त्यापुढे लहान अंक किती आहे 2. मग 2 बोटं करा. 6च्या पुढं मोजा. 7, 8. नंतर हजाराची करा. कोणकोणते अंक आहेत 1, 9. मोठा अंक 9 लक्षात ठेवा. लहान अंक 1 बोट करा. 9च्या पुढे 1 मोजा. 9 ने 1 10. म्हणजे काय आलं उत्तर 10,890. पहा बरं इथं उत्तर काय आलं होतं तेच आलं होतं. इथे तेच. मग काय आपल्याला फरक काय. आडव्या मांडणीमध्ये आपल्याला भरभर करता येतं आणि हातचे वगैरे सगळं द्यायचं असतं. जे आपल्याला उभ्या मांडणीत आलं पाहिजे आडव्या मांडणीमध्ये देखील सोडवता आलं पाहिजे. ओके. चला पुढील प्रश्न आपण पाहूया. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न पुढील प्रश्नामध्ये आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या याची बेरीज करा होतं. आता पुढचा प्रश्न आहे मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांची वजाबाकी करा. अंक कोणकोणते पहा तेच 1, 2, 6, 9. आता इथं मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी कोणती बनेल पहा. अंक उतरता क्रम. मग मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे 9, 6, 2, 1. लहानात लहान संख्या अंकांचा चढता क्रम 1, 2, 6, 9. यांची काय करायची आहे वजाबाकी. मग इथे वजाबाकीचं चिन्ह. आता पहा याची वजाबाकी आपण करूया. पहा बरं 1 मधनं 9 जातात का नाही जात. मग आपल्याला पहा हे गणित कसं सोडवायचं. आता तुम्हाला या ठिकाणी आपल्याला 1 मधून 9 जात नाही. मग काय करतो आपण त्यावर काट मारतो वरती घेतो लिहून. शेजारच्या घरामधून इथून 1 हातचा घेतो. कुठनं घेतला 1 2च्या घरातनं. मग तिथं किती राहिले 1 ते वरती मांडतो. आता इथं किती झाले 11. 11तून 9 देऊन टाकले. आता पहा वजाबाकी 11ची 11 बोटं करा त्यातनं 9 घालवा असं नाही करायचं. कसं करायचं आहे 11 आपल्या खिशामध्ये 11 रुपये होते. त्यातनं दुकानदाराला आपण 9 दिले. मग राहिले किती 9च्या पुढे 11 येईपर्यंत. वजाबाकी म्हणजे उलटून बेरीजच असते. मग 11तून 9 देऊन टाकले. 9च्या पुढे 11 येईपर्यंत बोटं मोजा. 9च्या नंतर 10, 11 किती बोटं लागली 2. मग 11तनं 9 देऊन टाकले राहिले किती 2. ओके. आता दशकाची बेरीज वजाबाकी करायची. 1 मधनं 6 घालवायचे. जातात का नाही. शतकाच्या घरातनं हातचा घ्या. इथनं हातचा 1 घेतला. कुठनं घेतला 6 मधून. मग इथं किती राहिले 5. मग इथे डोक्यावर त्याच्या 5 लिहा. 11 मधून 6 घालवायचे. पहा बरं 11 मधनं 6. 11ची 11 बोटं करा त्यातनं 6 घालवा. करायचं नाही आता. पहिली दुसरीला ठीक आहे. आता काय करायचं वजाबाकी म्हणजे उलटून बेरीज असते. म्हणजे 11तनं 6 देऊन टाकले. 11तनं 6 देऊन टाकले. मग 6च्या पुढे 11 येईपर्यंत बोटं मोजा. 6च्या नंतर 7, 8, 9, 10, 11. मग किती राहिले पहा बरं. 11तनं 6 देऊन टाकले राहिले किती 5. 11तनं 6 देऊन टाकले राहिले 5. आता शतकाची वजाबाकी करायची. 5 मधनं 2 जातात का जातात. 5 मधनं 2 देऊन टाकले राहिले किती 2च्या पुढं 5 येईपर्यंत 3, 4, 5. मी किती राहिले 3 राहिले. आणि मग हजाराची 9तून 1 गेले 8 राहिले. बरोबर नाही ही पद्धत. आता हे सर्वसाधारण मुलांनी वापरायची. हुशार मुलांनी कशी पद्धत वापरायची पहा. आपल्या घरामध्ये पहा मी हे गणित लिहून घेतो पुन्हा. 9,600
21 वजा 1269. आता कसं गणित सोडवायचे पहा, नीट लक्ष द्या. आपण घरात पहा बरं, आपल्या घरामध्ये आपण पप्पांना गावाला जायचे, बाहेर जायचं आणि पप्पा म्हणले आंघोळ केली, म्हणले चहा, मम्मीला म्हणले चहा कर लवकर. मम्मीने चहा करायला गेली, पण बघितलं चहा पावडरच संपली. आपण लगेच उठून पळत दुकानात जातो का? नाही. आपण काय करतो, शेजारी जातो, त्याच्याकडनं चहा पावडर 2 चमचे उसने आणतो आणि पुन्हा आपल्या घरी दुपारी का आपण गावात गेलो, बाजारात गेलो की चहा पावडर आणतो आणि शेजाऱ्यांची देऊन टाकतो. म्हणजे आपण शेजाऱ्याकडनं आणलेली वस्तू उसनी असते. ही उसनी वस्तू लगेच माघारी दिली पाहिजे. दिली नाही तर पुन्हा ते कधीच आपल्याला दारात उभं करणार नाही. तुम्ही गेला, पुन्हा तुम्ही आणलेली चहा पावडर दिली नाही आणि तुम्ही गेला की अहो चहा पावडर द्यावं 2 चमचे. मग ते काय म्हणते, नाही अहो संपली. त्यांचा डबा भरलेला असतो तरी काय म्हणणार, संपली. का म्हणणार, तर मी दिली नाही त्यांची माघारी. म्हणजे उसणं घेतलेलं लगेच द्यायचं असतं. अशी उसण्याची पद्धत आहे, ही आपल्याला अभ्यासामध्ये पण आहे. ही व्यवस्थित समजून घ्या. या पद्धतीने इथं जसे हातचे घेतले तसे घ्यावे लागत नाही. कसे सोडवायचे पहा, व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला समजून दाखवतो पहा या ठिकाणी 9621 मधनं 1269 वजा करायचे. पहा बरं, एकामधनं 9 जातात का? नाही जात. मग 9 मधनं 1 घालवायचा का? नाही. 1 मधनं 9 घालवायचे. मग कसे घालवायचे पहा, 1 मधनं 9 जात नाही, मग इथे काय करायचं, मनाचा हातचा घ्यायचा. इथे मनाचा हातचा घ्यायचा, तो पुढच्या घरात खाली द्यायचा. जे एककात घेतलेला हातचा कुठं द्यायचा, दशकामध्ये. एककात हातचा घेतला, किती झाले हो, 11 झाले. किती झाले, 11. दिसतंय तिथं 1 11. 11तनं 9 देऊन टाकले. 11तनं 9 देऊन टाकले. नावाच्या पुढं 11 येईपर्यंत बोटं मोजा. 11. 11तनं 9 देऊन टाकले, किती राहिले, 2. आता पहा, 2 मधनं आता इथं 6 नाही, इथे 6 होते, पण इथं हातचा दिलेला आहे, म्हणजे तिथं किती झाले, 7 झाले. किती झाले, 7. तुम्ही जर ही सवय लावली ना, की मनाचा हातचा घेतला, पुढल्या घरात दिला. आता इथं समजून घेताना 6 नाही, तिथं 7 म्हणायचं. 2 मधनं 7 जातात का? नाही जात. मग काय करायचं, मग 7तनं 2 घालवायचे? नाही. तर 2 मधनं 7 जात नाहीत. मग इथे मनाचा हातचा घ्यायचा आणि तो लगेच पुढच्या घरात देऊन टाकायचा. म्हणजे घेतल्याबरोबर पुढल्या घरात देऊन टाकला की आपलं गणित चुकत नाही. मग पहा बरं, मनाचा हातचा घेतला, काय झाली संख्या, 1 2 झाले 12. 12तनं किती देऊन टाकले, 6 नाही, 7. 6 आणि मनाचा हातचा मिळाला म्हणजे 7 झाले. 12तनं 7 देऊन टाकले. 7च्या पुढं 12 येईपर्यंत बोटं मोजा. 7च्या पुढं 8 9 10 11 12. 12तनं 7 देऊन टाकले, किती राहिले, 5. पुढे पहा, 6 मधनं किती घालवायचे, 2 नाही. मनाचा दिल्यामुळे किती झाले, 3. 6 मधनं 3 गेले. 6 मधनं 3 देऊन टाकले. 3च्या पुढं 6 येईपर्यंत 4 5 6, किती राहिले, 3. आता 9तनं, आता इथं हातचा घेतलाय का, नाही. मग इथं द्यायची कारण आहे का, नाही. 9तून 1 गेले, किती राहिले, 8. पहा बरं, इथे उत्तर 8352. इथे 8352. कोणती पद्धत सोपी आहे, ही पद्धत खूप सोपी आहे. इथं काळजी काय घ्यायची, घेतलेला हातचा अगोदर पुढल्या घरात खाली द्यायचा आणि मग गणित सोडवायचं. ओके, जी ही पद्धत लक्षात ठेवा. या पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागतं. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढील प्रश्न पहा, 4 अंकी हजार स्थान कायम ठेवून जास्तीत जास्त संख्या तयार करा. पहा, 4 अंकी हजार स्थान कायम ठेवायचे आणि जास्तीत जास्त संख्या तयार करायचे. पहा, आता या ठिकाणी आपल्याला अंक कोणते आहेत, 1 2 6 9. 1 2 6 9. यातलं 1000 स्थान कायम ठेवायचं. यातलं कोणतंही निवडा, तुम्हाला म्हणायला आवडेल ते 1000 स्थान कायम ठेवून आपल्याला जास्तीत जास्त संख्या तयार करायची आहे. की मला वाटलं की 6000 स्थानी कायम ठेव. 6000 स्थानी कायम ठेवून कोणत्या संख्या बनतात बघा, 6 1 2 9. म्हणजे काय झाली,
6129. आता मी हे हजार स्थान कायम ठेवणार, शतकाचंही कायम ठेवणार, फक्त बदलणार एकक दशकाचं. जे 29 होतं तिथं 9च्या जागी 2 घेणार, 2च्या जागी 9, म्हणजे काय होईल 6192. नंतर काय करायचं, नंतर हजार स्थान कायमच ठेवायचं आहे, फक्त शतकाचं स्थान आहे ते बदलायचं. जे 1 होता तिथं मी 2 घेईन आणि मग बाकीचे अंक पुढे सरकेल 1 9, म्हणजे काय तयार झाली 6219. आता पुन्हा मी हजार स्थान कायम ठेवीन, शतकाचं स्थान आहे ते ते पण कायम ठेवीन, पुढचं बदलेल, 1 आणि 9चं स्थान बदलेल, जागा बदलेल, म्हणजे काय होईल 6291. नंतर काय करेल यामध्ये, आता एकक स्थान हजार स्थान कायमच ठेवायचं आहे, हजार स्थान कायमच ठेवायचं आहे, 6 कायम ठेवले. आता मी शतकाचं बदलेल, शतक स्थानी काय घेईल आता पुढचा 9 घेईल, आणि नंतर 9 घेतल्याने राहिले कोणते 1 आणि 2 हे अंक, 6912 झाले. पुन्हा मी हजार स्थान कायम ठेवील, शतक स्थान कायम ठेवील आणि बनवेल, अंक बदलेल, 1 आणि 2ची जागा बदलेल, काय होईल 21, म्हणजे काय झाली 6129, 6192, 6200. कोणी पहा इथं हजार आणि शतक कायम ठेवून 2 झाल्या, इथे हजार शतक कायम ठेवून 2 झाल्या, इथं हजार आणि शतक ठेवून 2 झाल्या. पण इथं बारकाईनं बघितलं तर हजार स्थानी सगळीकडे 6 6 6 6च आहे. जे मी जर 6 कायम ठेवला तर किती तयार झाल्या संख्या 6 झाल्या. 1 कायम ठेवला, पहा 6 कायम ठेवला, माझ्या संख्या किती झाल्या 6. मी 1 हजार स्थानी घेतला तर किती बनतील 6. मी 2 हजार स्थानी कायम ठेवला तर किती संख्या तयार होतील 6. 9 हजार स्थानी घेतला तर किती संख्या तयार होतील 6. म्हणजे एकूण किती संख्या तयार होतील, एकूण संख्या किती तयार झाल्या मोजा 6 चोक 24. म्हणजे आपल्याला हजार स्थान कायम ठेवून प्रत्येक अंकापासून 6 संख्या तयार होतात, अशा एकूण 24 संख्या तयार होतील. या 24 संख्या आपल्याला तयार करता आल्या पाहिजे. मग इथं कसं लक्षात ठेवायचं, पहा 1 अंक दिला, आता पहा हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे किती संख्या तयार होतात. पहा 1 अंक घेतला, 1 पासून 1च तयार होते. आता 2 अंक असतील, किती असतील 2 अंक असतील, मी याच्यापासून किती तयार होतात 1 आणि 2, याच्यापासून तयार होणारे अंक आहेत 2. 2 अंकापासून 2 तयार होतात. आता 3 अंक असेल, पहा 3 अंक असेल तर इथं काय करायचं 1 2 3, याची बेरीज करा, किती झाले 6 संख्या तयार झाल्या. नाही याचा ओके 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 1 आणि 2 याचा काय करायचं गुणाकार. पहा 1 पासून 1 तयार होते, हा 2 अंकापासून पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कसे अंक तयार होतात, एका अंकापासून किती संख्या तयार होतात त्याची क्लुप्ती पहा, तुम्हाला मी सांगतो. पहा ही क्लुप्ती कशी आहे, पहा हे अंक 1 अंकापासून किती तयार होतात ते कसं लिहायचं, कसं समजून घ्यायचं. पहा 1 याचा गुणाकार, आता 1 पासून 1 आणि याचा गुणाकार 1च येणार आहे. ओके, 2 अंक दिले तुम्हाला, म्हणजे 2 अंक आपण 1 2 असं लिहायचं, म्हणजे 1 आणि 2 अंक दिले म्हणजे 1 2 असं लिहा, याचा गुणाकार करा, किती येतो गुणाकार 2 येतो. म्हणजे 2 अंकापासून 2 संख्या तयार होतात. 3 अंक दिले, लिहा गुणाकार 1 2 3, यांचा गुणाकार करा, किती येतो गुणाकार सांगा 3 दुने 6, 6 एके 6. म्हणजे 3 अंकापासून किती संख्या तयार होतात 6 संख्या तयार होतात. आता 4 अंक दिले, 1 2 3 4, हे पटपट पटपट लिहून घ्यायचं बरं का, म्हणजे तुमच्या एकदा व्यवस्थित लक्षात आलं की हे प्रश्न सोडवायला खूप सोपे आहे. ओके, आता यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा 1 2 3 4 या सगळ्यांचा गुणाकार.
4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 एके 24. मी 4 अंकापासून किती संख्या तयार होतात? 24 संख्या तयार होतात. पहा बरं, आपण 4 अंकापासून किती तयार झाल्या? 24. कशा झाल्या बघितलं का? 1 अंक हजार स्थानी ठेवून 6 संख्या तयार झाल्या. 2 अंक हजार स्थानी घेऊन 6 संख्या तयार झाल्या. 6 अंक हजार स्थानी घेऊन इथं आपण बघितल्या, या 6 संख्या तयार झाल्या. 9 अंक हजार स्थानी घेऊन 6 संख्या तयार झाल्या. मग एकूण किती झाल्या? 6 चोक 24. मग हे कशा तयार करायच्या त्याची क्लुप्ती पण लक्षात आली का तुमच्या? हे लिहून घ्या पटपट, आपल्याला खालचा प्रश्न सोडवायचा. या संख्यांचा चढता क्रम लावा. आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. इथं आपण कोणता अंक घेतला, त्यापासून 6 संख्या तयार केल्या की त्यापासून कशा पद्धतीनं त्या संख्यांचा 6 संख्यांचा चढता क्रम लावायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता मी हे खोडणार आहे, कारण आपल्याला हे पुढे घेतलं तर या संख्या पुसून जातील. मग त्याऐवजी हाच प्रश्न मी इथे घेणार आहे. मग हे मी बाजूचं खोडून टाकणार आहे. तुमचं झालं का लिहून? पटपट पटपट लिहून घ्यायचं, समजून घ्यायचं. पहा आता मी हे खोडून टाकतो. पहा इथे या संख्या आपल्याला पाहिजेत. आता या अंक वगैरे काही नको आहे आपल्याला. ओके, मी वरचं हे फोडून टाकतो. आता या अंकांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. आपल्याला प्रश्न पहा इथे खाली मी लिहिलं आहे, त्याच्यामध्ये आहे प्रश्न. इथं आहे पहा, या संख्यांचा चढता क्रम लावा. आता चढता क्रम लावायचा आहे आपल्याला. आता आपण लावूया. पहा, चढता क्रम लावायचा म्हणजे चढता क्रम म्हणजे काय असतं? आपण पायऱ्या चढत जातो ना, पहिल्यांदा खालच्या पायरीवर असतो, वर जातो, पुन्हा वर जातो, पुन्हा वर जातो. म्हणजे काय करतो जातो? सुरुवातीला लहान, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी. मग आता याची तर लहान सर्वात लिहिताना पहा, आता माझं एका ओळीत बसणार नाही, पण मी एका पुढे एक एका पुढे एक लिहिणार आहे. मग सर्वात लहान कोणती? तर इथं बनवलेले आहेत. यामध्ये सर्वात लहान कोणती? पहा 6 हजार स्थानी सगळीकडे 6 6 6 6 आहे. याच्यावरनं तुलना कोणती 6 मोठी? असं होतं काय की हा लहान 6 आहे, हा मोठा 6 नाही. तर मग हजार स्थानावरून आपल्याला तुलना करता येत नाही. मग शतक स्थान पहा, शतक स्थानी या 2 ठिकाणी किती आहेत? 1 1 आहे. या 2 ठिकाणी 2 2 आहे. या 2 ठिकाणी 9 9 आहे. मग यातली लहान कोणती? 1 आहे. मग यामध्ये या दोघांमध्येच पाहायचं, या दोघांमध्येच लहान कोणती? सर्वात लहान कोणती? 6000. आता इथं पाहायचं, इथं तुलना करताना एकक दशकाचे बघा 29 आणि एकक दशकाची 92. मग यात लहान कोणती? 6129. मग सर्वात लहान येईल 6129. इथं स्वल्पविराम द्या. काहीच वेळा आपण इथं चिन्ह दिली तरी चालतात. चिन्ह कसं द्यायचं असतं? हे या पद्धतीने. ही सर्वात लहान आहे. आता त्यापेक्षा मोठी, जी संख्या लहान आहे तिच्याकडे एकच शिंग करायचं, जी संख्या मोठी आहे तिच्याकडे 2 शिंगे. मग ही सर्वात लहान 6129. त्यापेक्षा मोठी 6192. 6192. यापेक्षा मोठी, यापेक्षा मोठी. मग आता या 2 आहे, 6219 आणि 6291. यातली लहान कोणती? जी 6192 पेक्षा मोठी आहे ती आहे 6219. 6219. यापेक्षा मोठी पहा, यापेक्षा मोठी काय झालं आपलं? 6200 आपलं ते पुसल्या गेलं. ओके, 6219. 6219 याच्यापेक्षा मोठी. हां, आता 6219 पेक्षा मोठी कोणती येणार आहे? 6291. आता राहिलेल्या या 2 संख्या याच्यामध्ये पहा, 6912 आणि 6921. यातली लहान कोणती? 6912. म्हणजे या 6291 पेक्षा मोठी 6912. आणि सर्वात मोठी कोणती येणार आहे? 6921. हा त्यांचा काय झाला? चढता क्रम. याचं वाचन कसं करायचं?
आपल्या मराठीमध्ये वाचन, इंग्रजीमध्ये भाषण दोन्ही आलं पाहिजे. 6119 6129 लहान 6192 पेक्षा. पहा, माझ्यासारखं वाचन करता आलं पाहिजे बरं का तुम्हाला. 6129 लहान 6192 पेक्षा. पुढचं वाचन 6192 लहान 6219 पेक्षा. त्यापेक्षा पुढचं वाचन 6219 लहान 6291 पेक्षा. पुढचं 6291 लहान 6912 पेक्षा. शेवटचं 6912 लहान 6921 पेक्षा. म्हणजे हे असं आपण मराठीमध्ये वाचन करतो. दोन 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 संख्या घ्यायची, त्यात लहान कोणती मोठी कोणती. मी लक्षात ठेवा वाचन. 6129 लहान 6192 पेक्षा. 6192 लहान 6219 पेक्षा. 6219 लहान 6291 पेक्षा. 6291 लहान 6912 पेक्षा. 6912 लहान 6921 पेक्षा. या पद्धतीनं आपण त्यांचा चढता क्रम लावू. याचं इंग्रजीमध्ये वाचन कसं करायचं? 6129 लेस दॅन 6192. 6192 लेस दॅन 6219. 6219 लेस दॅन 6291. 6291 लेस दॅन 6912. 6912 लेस दॅन 6921. असं आपल्याला इंग्रजीमध्येही वाचन करता आलं पाहिजे, मराठीमध्येही वाचन करता आलं पाहिजे. या पद्धतीनं आपण हा 12वा प्रश्न संख्यांचा चढता क्रम लावा. ज्या आपण वरती ज्या 24 संख्या तयार होता, पण त्यातल्या आपण 6 संख्या तयार करणार आहोत. ही 1000 स्थान कायम ठेवून आपण 6 संख्या तयार केल्या. आता या संख्यांचा आपण चढता क्रम लावला. आता पुढे आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचा आहे. चला लक्षात घ्या, लिहून घ्या, पटपट समजून घ्या, कारण रोज आपल्याला वेगळे अंक बदलून हा प्रश्न येत असतात. चला पुढचा प्रश्न घेऊ. या संख्यांचा उतरता क्रम लावा. आता येईल का लक्षात? उतरता क्रम सर्वात लहान कोणती पहा. सर्वात लहान 6929. उतरता क्रम म्हणजे काय? वरून खाली यायचं आहे. ही पायरीवरती आपण सगळ्यात वर असतो, तिथून खाली येतो, तिथून खाली येतो, तिथून खाली येतो, असा उतरता क्रम. मग आपल्याला कोणती संख्या अगोदर लिहिली पाहिजे? सर्वात मोठी. मग सर्वात मोठी कोणती आहे? 6. याच संख्यांचा लावायचा आहे, या 6 संख्यांचा. सर्वात मोठी 6000 ही पहा इथे 6929. ही सर्वात लहान आहे, मोठी आहे. सर्वात मोठी लिहा अगोदर 6921. 6921 ही सर्वात मोठी आहे. मोठी आहे म्हणून तिच्याकडे शिंगे करायची. 6921 मोठे, त्यापेक्षा लहान 6912. वाचन काय होईल? 6921 मोठे 6912 पेक्षा. आता यापेक्षा लहान हे चिन्ह आहे लहान मोठेपणाचं. जी संख्या मोठी तिच्या पोटामध्ये शिंगे खुपसायची, साधं लक्षात ठेवायचं. आता याच्यापेक्षा लहान 6291. मग दिल्या. मग याचं वाचन कसं होईल? 6912 मोठे 6291 पेक्षा. याच्यापेक्षा लहान 6291 पेक्षा लहान कोणती आहे? 6219. मग इथं लिहितं वाचन कसं होईल? 6291 मोठे 6219 पेक्षा. पुढे पुन्हा याच्यापेक्षा लहान 6219 लहान
6192 पेक्षा 6219 मोठे 6192 पेक्षा, त्यापेक्षा लहान. मग त्याचं वाचन काय? 6192 मोठे 6129 पेक्षा. या पद्धतीनं या संख्यांचा उतरता क्रमही आपल्याला लावता आला पाहिजे. मी यातली पहिल्यांदा मग परीक्षेत प्रश्न येतो, या संख्यांचा चढता क्रम लावला, उतरता क्रम लावला तर शेवटची कोणती, शेवटून दुसरी कोणती, सुरुवातीपासून तिसरी कोणती, म्हणजे हे लावल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित समजतं.